नमस्कार. मी ॲडव्होकेट संदीप बने. आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून कायदेविषयक काही माहिती आपण घेणार आहोत. बऱ्याचशा लोकांचा हा प्रश्न असतो की त्यांना कायदेशीर सल्ला कसा व कुठे जाऊन घ्यावा याबाबत माहिती नसते. आपण मुंबईत राहतो, पण गावच्या ठिकाणी अशी आपली महाराष्ट्रीयन जनता आहे की त्यांना सल्ला घेणं दूरच, पण वकिलापर्यंत जाणंही त्यांना शक्य नसतं. म्हणूनच आम्ही या माध्यमातून कायदेशीर बाबी आणि कायदेविषयक माहिती देण्याचे आम्ही प्रयोजन केलेले आहे. आम्ही या कार्यक्रमाद्वारे विविध कायद्यांची माहिती लोकांपर्यंत देणार आहोत आणि लोकांकडनं आलेल्या प्रश्नांना किंवा त्यांना हवे असलेल्या सल्ले या कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा लेखी स्वरूपात आम्ही पोचवणार आहोत. आज या कार्यक्रमाची सुरुवात करताना आम्हाला आनंद वाटतो आहे की आम्ही सुरुवातीलाच पहिला जो कायदा आहे ज्याची आज संपूर्ण महाराष्ट्र राज्य, देश किंवा शहर पातळीवर सगळ्यांना आवश्यकता वाटते, महाराष्ट्र सहकारी अधिनियम 1960 म्हणजेच सहकार कायदा, याबाबत मी आता सुरुवात करणार आहे. सर्वात महत्त्वाची म्हणजे या कायद्याची पार्श्वभूमी. महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य असल्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच सर्वांचा विकास कसा होईल या दृष्टीनेच या कायद्याची पायाभरणी करण्यात आली होती. 1947 साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर साधारणपणे महाराष्ट्राची निर्मिती होईपर्यंत याबाबत विविध विचारविनिमय आणि विविध प्रोव्हिजन्स करून 1960 साली महाराष्ट्र सहकारी अधिनियम हा कायदा अस्तित्वात आला. या कायद्यान्वये सर्व जनतेला सहकारी संस्थेचं सभासदत्व खुले करण्यात आलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक व्यक्ती एक मत या कायद्यान्वये प्रस्थापित करण्यात आलं. आता सहकारी संस्था म्हणजे काय, तर 11 लोकांचा, कमीत कमी 11 लोकांचा गट किंवा त्याहून जास्त एकत्र येऊन त्यांनी एखाद्या संस्थेची स्थापना करायची आणि मग त्याच्यामध्ये येणारं जे काही प्रॉफिट जे असेल ते सगळ्या सभासदांना सारख्या प्रमाणात विभागायचं. हे मूळ तत्व. आता या कायद्याचं एकाच भागात तुम्हाला विश्लेषण होऊ शकत नाही, म्हणून मी वेगवेगळ्या भागांन्वये तुम्हाला सगळी माहिती देणार आहे. आजचा पहिला जो भाग आहे तो संस्था नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन कसं करायचं याबाबत मी तुम्हाला माहिती देणार आहे. महाराष्ट्र सहकारी अधिनियम कलम 9 अन्वये तुम्ही सहकारी संस्थांची नोंदणी करू शकता आणि कलम 8 अन्वये विहित नमुन्यात संस्था नोंदणीकरता अर्ज सादर करू शकता. विविध संस्था रजिस्टर करताना महाराष्ट्र सहकार कायद्याने वेगवेगळ्या संस्थांचं वर्गीकरण केलेलं आहे. त्यामध्ये ग्राहक संस्था, गृहनिर्माण संस्था, पतसंस्था, सहकारी संस्थांची नोंदणी किंवा वर्गवारी ही विविध प्रकारे केलेली आहे. ग्राहक संस्था, मजूर संस्था, गृहनिर्माण संस्था, पतसंस्था, कोऑपरेटिव्ह बँक्स, त्याचप्रमाणे एम्प्लॉईची सोसायटी,
त्यानंतर पिकांच्या संस्था किंवा शेतकरी मालाची विक्री करण्यासाठी निर्माण केलेल्या काही संस्था, अशा प्रकारे विविध संस्था तुम्हाला नोंदणीकृत करता येतात. संस्था नोंदणी करण्याकरिता ABC हे विहित नमुन्यातील अर्ज तुम्ही घेऊन त्यामध्ये तुमच्या सभासदांची माहिती, त्याचप्रमाणे त्याला लागणारी कागदपत्र जोडून तुम्ही तो अर्ज संबंधित निबंधक कार्यालयामध्ये नोंदणी फीसह सादर करायचा असतो. सदर अर्ज निबंधकाकडे सादर झाल्यानंतर त्याने त्या अर्जातील काही त्रुटी असल्यास 15 दिवसाच्या आत त्या संस्थेला लेखी कळविणे आवश्यक आहे. जर त्याने ते कळवलं नाही आणि सदर अर्ज निबंधकाला मिळाल्यानंतर 2 महिन्यापर्यंत कोणतीही कारवाई केली नाही तर ती संस्था नोंदणी झाली असे मानण्यात येते. त्याचप्रमाणे जर निबंधकाने ती संस्था नोंदणी झाली किंवा फेटाळली असे लेखी कळवल्यानंतर त्याबाबत अपील करण्याचा अधिकार संबंधित संस्थेस असतो. तो वरच्या अधिकाऱ्याकडे जाऊन त्यांच्याकडे त्या त्रुटी पूर्ण करून किंवा त्याबाबतचे खुलासे करून संस्था नोंदणी करून वरच्या अधिकाऱ्याकडून करूनही घेता येते. ही आहे संस्था नोंदणीबाबतची आपल्याला माहिती. आता हे सर्व माहिती आपल्याला मिळाल्यानंतर बहुतांश लोकांच्या प्रश्न असे आहेत की गृहनिर्माण संस्था नोंदणी करताना त्यांना भरपूरसे प्रश्न येतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आज मुंबईमध्ये किंवा इतर शहरामध्ये इमारती होत आहेत, त्यामुळे गृहनिर्माण संस्था नोंदणी होणे एक जिकिरीचे काम झालेले आहे. त्याबाबत काही नियम्स आहेत, थोडेसे वेगळे ठेवलेले आहेत, परंतु सर्व नियम किंवा जी काही कलम आहेत ती साधारणपणे तशीच्या तशीच आहेत. सर्वात महत्त्वाचं की गृहनिर्माण संस्था निर्माण करताना रजिस्टर नोंदणी करताना तुम्हाला एक मुख्य प्रवर्तक नेमावायचा असतो, जो ह्या संस्था नोंदणीचं पूर्णपणे काम करीत असतो. संस्था नोंदणीपर्यंत त्या मुख्य प्रवर्तकाचं हे काम असतं. ज्या संस्थेची किंवा ज्या गृहनिर्माण संस्थेची तुम्हाला नोंदणी करायची आहे त्यातील किमान 51% सभासद, म्हणजेच जर 100 फ्लॅटची बिल्डिंग असेल तर 51 फ्लॅट होल्डर यांनी त्या संस्थेमध्ये किंवा त्या अर्जावर सही करणं आवश्यक आहे. त्यानंतर त्यासोबत कुठली कागदपत्र जोडली पाहिजेत. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यासोबत कागदपत्र जोडण्यासाठी गृहनिर्माण संस्था ही 2 प्रकारामध्ये नोंदणी होते, एक कॉर्पोरेशन अँड नॉन कॉर्पोरेशन्स. कॉर्पोरेशन म्हणजे जी संस्था नोंदणी करण्यासाठी बिल्डर किंवा डेव्हलपर्स ना हरकत पत्र देतो, त्याचं ते कॉर्पोरेशनमध्ये त्याला कॉर्पोरेशनमध्ये म्हणतात. आणि ज्याला नोंदणी करण्यासाठी बिल्डर ना हरकत पत्र देत नाही तेव्हा निबंधक डेव्हलपर्सला नोटीस काढून त्यावर त्याचे म्हणणे ऐकून घेतो आणि त्यानंतर ती संस्था नोंदणी करतो किंवा नोंदणी फेटाळतो. तर अशा प्रकारे 2 प्रकार होतात की कॉर्पोरेशन आणि नॉन कॉर्पोरेशन. आता ज्या वेळेला तुम्ही हा प्रस्ताव सादर करत असता त्यावेळेला त्यासोबत जोडावायची काही कागदपत्र जी आहेत ती अशा प्रकारे आहेत की सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची सभासद यादी, म्हणजे जेवढे फ्लॅट्स तुमचे असतील त्या फ्लॅटबाबत विक्री केलेले सगळ्या सभासदांची नावं, त्यानंतर त्यातील रिकामी असलेले म्हणजे जे डेव्हलपर्सच्या किंवा विकासकाच्या ताब्यात असलेले फ्लॅटची यादी, त्यानंतर इमारतीचा बांधकाम परवाना, इमारतीचा बांधकाम पूर्णतेचा परवाना, त्यानंतर नकाशे आणि
प्रत्येक सभासदाचं खरेदीपत्र, फ्लॅटचं खरेदीपत्र नोंदणीकृत इत्यादी ही सर्वसामान्यपणे लागणारे कागदपत्र आहेत. त्याच्यानंतर लेआउट प्लान, त्यानंतर आर्किटेक्ट सर्टिफिकेट्स वगैरे हे जे आहेत हे तुम्ही नंतरही पूर्ण करू शकता, किंवा प्रॉमोटर्सचे जे काही डिक्लेरेशन्स वगैरे आहेत तेही तुम्ही देऊ शकता. रिझोल्युशन्स तुम्ही मीटिंग्स करून एक रिझोल्युशन्स द्यायचे आहेत मीटिंगशी, आणि हा प्रस्ताव तुम्ही निबंधकाला सादर करायचा आहे. निबंधकाने त्याच्यावर 15 दिवसात किंवा 2 महिन्यामध्ये कार्यवाही करणं अपेक्षित आहे, आणि जर नाही केली तर ती संस्था नोंदणीकृत झाल्याचे मानण्यात येते. अशा प्रकारे या भागामध्ये मी तुम्हाला पूर्णपणे संस्था नोंदणीविषयी माहिती दिलेली आहे. यानंतरचा पुढचा जो भाग आहे तो आपला सहकारी संस्थांचं किंवा गृहनिर्माण संस्थांचं व्यवस्थापन कसं करण्यात यावं याबाबत मी तुम्हाला थोड्याच कालावधीत पुन्हा तुमच्या भेटीसाठी येऊन त्याबाबतची माहिती देईन. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्कार. बस किती झालं बघ.